विषारी दारूकांडातल्या आरोपींची सीआयडी कडून झाडाझडती घेण्यात आली। मिथेनॉलचा स्रोत शोधणं तपासातला प्रमुख मुद्दा आहे। बँक व्यवहार, कॉल रेकॉर्ड आणि ऑनलाईन खरेदीची तपासणी केली जाणार आहे। दारू विक्री नेटवर्क आणि संभाव्य मोठ्या रॅकेटचा शोध घेतला जातो। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, या सगळ्यामध्ये आता सीआयडी कडून तपास केला जाणार आहे, तर हा मिथेनॉलचा स्रोत नेमका कुठून मिळाला या संदर्भात मुख्य तपास करणं हे एक मोठं आव्हान आहे। तर सध्या पोलिसांकडून काही अधिकची माहिती देण्यात आली का? तपास कसा सुरू आहे? खरं तर कल्याणी पाहिलं तर पोलीस मृतांचा आकडा लपवत आहेत का, हा आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कारण प्रत्यक्षात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालाय, मात्र पोलिसांच्या रेकॉर्डवरती आता 15 जणच आहेत। म्हणजे या विषारी दारू कांडातील 8ही आरोपींची सीआयडी कडून सध्या झाडाझडती सुरू आहे। मिथेनॉलचा सध्या ते स्रोत शोधत आहेत। हा तपासातील प्रमुख मुद्दा आहे। दारू विक्री, त्याचं नेटवर्क आणि संभाव्य रॅकेट याचा सूत्रधार कोण आहे याचा देखील आता सगळा जे आहे सीआयडी तपास घेत आहे। एक्साईज विभागही तपासतात, जो एक्साईज जो काही तपास आहे तो देखील सीबीआयकडे द्यावाशी मागणी केली जाते। ऑनलाईन खरेदीतून मिथेनॉल मिळाल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे आणि गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवरील धडक कारवाईना सध्या वेग देखील आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 10हून अधिक नागरिकांवरती सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। म्हणजे आणखीन जो 23चा आकडा आहे तो देखील आणखीन वाढू शकतो। त्याचबरोबर ह्या दोन्ही ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या ठिकाणी हातबट्टी कायमच्या बंद करा अशी तिथील स्थानिक नागरिकांची मागणी देखील आहे। आणि सगळा तपास जो सीआयडीने तो लवकरात लवकर करून जे कोणी याच्या संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे देखील मागणी सध्या होत आहे। प्रीतम, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की पोलिसांचा जो आकडा आहे तो 15 असा आहे, मात्र 23 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे एकंदर पोलिसांच्या तपासावर आता संशय निर्माण केला जातोय। पोलीस अधीक्षकांनी नेमकी काय काय माहिती दिली आहे? खरं तर आतापर्यंत पाहिलं पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ते हडपसर आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणि एक्साईज म्हणजे एक्साईज राज्य उत्पादन शुल्काने त्यांच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। खरं तर अधिकाऱ्यांना निलंबित करणं म्हणजे प्रश्न सुटणार आहे का, हा एक मुळात प्रश्न आहे। मुळात म्हणजे पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे आता नव्याने जे काही नव्याने नियुक्त केलेले यंग, आपण ज्याला पोलीस म्हणतो, सर्वात तरुण पोलीस, यांना कुठेतरी कामाचा अभाव किंवा परिस्थिती हँडल करण्याची त्यांच्याकडे तशी ती परिस्थिती नाही किंवा वेळ त्यांना तो पुरेसा मिळत नाही किंवा ती समजून घेत नाहीत त्या गोष्टी। त्याच्यामुळे पुणे पोलीस आयुक्त फक्त अधिकाऱ्यांवरती कारवाई करतात, कर्मचाऱ्यांना निलंबित करतात, यातून प्रश्न सुटत नाहीत। मूळ वृत्ती जी आहे ती ह्या सगळ्याला पाठीशी कोण घालतंय, स्थानिक तिथले प्रमुख नेते कोण आहेत, त्याचबरोबर याचे हप्ते कसे चालले, त्याचं आर्थिक गणित कसं आहे, हे सगळं मोडून काढल्याशिवाय सगळं प्रकरण थांबणार नाही। त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना निलंबित केलं म्हणजे प्रश्न सुटला, त्या प्रश्नावरती पडदा पडला असं होत नाही। नक्कीच प्रीतम, त्यामुळे नुसती निलंबनाची कारवाई करून प्रश्न सुटत नाहीये, त्यामुळे पोलिसांनी आता सखोल तपास करावा हीच अपेक्षा आहे। धन्यवाद माहितीसाठी।